ताई आपण मदरसरी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवत आहात. गेली अनेक दिवसापासून प्रचार करत आहात. लोकांचा आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? काय भावना लोकांच्या आहेत? काय अडी-अडचणी आहेत? सर्वांना मी पहिल्यांदा जय महाराष्ट्र करते. सध्या आम्ही प्रचाराच्या निमित्तानं सर्वांच्या घरोघरी जातोय, सगळ्या माता भगिनींना भेटतोय आणि प्रतिसाद इतका चांगला आहे, की सगळ्यांचं म्हणणं आहे, की आम्ही आमच्या लाडक्या भावाला विसरणार नाही. आणि आणि पवारसाहेबांचं पण नाव घेतात आणि म्हणतात, की नाही पवारसाहेबांनी आमच्याकडे खूप लक्ष दिलेलं आहे आणि आमच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे त्यांनी. तर आम्ही आमच्या भावाला आणि पवारसाहेबांना विसरणार नाही. आम्ही त्यांनाच मत देणार आहोत. तुम्हाला आमच्या घरापर्यंत यायची सुद्धा गरज नाही. पण आमचं काम आहे त्याच्यामुळं म्हणजे मत मागण्यासाठी आम्ही आणि विकासाचं काम आधी झालेलं आहे. त्या जोरावर आम्ही त्यांच्याकडून मत मागत आहोत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, की "ताई तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं, पण आम्ही आमच्या साहेबांना आणि भावांना विसरणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमचा विजय नक्की आहे." यामध्ये आम्हाला इतकं समाधान वाटतं, की म्हणजे साहेबांचं काम आधीच आहे म्हणून आणि त्याच्या ह्याच्यावर आम्ही विकासाच्या कामावर आम्ही सर्वांना मत मागतोय. बरं. एकंदरीत तुम्हाला राजकारणात का यावं वाटलं? कारण भाऊ तर राजकारणात होते. पण तुम्हाला का अचानक राजकारणात यावं वाटलं? मी इथे सांगू इच्छिते, की माझा घराणाच राजकारणाचा आहे. माझे वडील बालाजी भोसले हे पहिल्यांदा शिवसैनिक आहेत अगोदर आणि जिल्हा प्रमुख सुद्धा होते. नंतर योगायोगाने माझं सासर सुद्धा शिवसेनेचेच भेटले मला. माझे बाबा शिवाजीराव माने साहेब हे सुद्धा शिवसैनिक आहेत आणि मला समाजकारणाची आवड ही आधीपासूनच आहे. त्याच्यामुळे आणि मी त्यासाठी समाजसेवा करण्यासाठी मी आधी प्रशासनात सुद्धा जाणार होते. त्यासाठी मी एक्झाम सुद्धा दिलेल्या आहेत. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळं असेल आणि बाबांनी मला इतकी मोठी चांगली संधी दिलेली आहे. त्याच्यामुळं मी सर्वांचा आभार मानते आणि हे फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला एक तुमची समाजसेवा करण्याची मला एक तुम्ही संधी द्याल, एवढीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते. महिला म्हणून महिलांसाठी काय करण्यासाठी आपल्या डोक्यात आहे? जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर महिलांसाठी काय पाऊल आपण उचलणार आहात? अगोदरचं तर आमच्या पक्षांचं तुम्ही काम सर्व पाहिलंच आहे. एकनाथ साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, सर्वांनीच महिला सक्षमीकरणासाठी खूप चांगली पावलं उचललेली आहेत. आणि आमचं सुद्धा इथूनचं सुद्धा काम पहिल्यांदा तेच असेल, की महिला पुढे आल्या पाहिजेत, त्यांचं सक्षमीकरण झालेलं पाहिजे किंवा त्यांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे किंवा ते म्हणजे त्यांना असं वाटलं नाही पाहिजे, की मी कुठेतरी कमी आहे किंवा मागे आहे. मला कुठेतरी कमी लेखलं जातंय. हा त्यांचा जो मनात एक भीती असते महिलांच्या मध्ये, की मी मागे आहे काहीतरी म्हणजे त्या असं मला त्यांना फक्त दाखवून द्यायचंय, की महिला कुठेच कमी नाहीत. सर्व क्षेत्रात आज महिला खूप आघाडीवर आहेत आणि सामान्यातली सामान्य महिला आज काहीही करू शकते. त्यांच्यासाठी उद्योगधंदे असतील किंवा छोटे लघु उद्योग असतील, आम्ही ते करून देण्याचा त्यांना प्रयत्न करू. आपण आताच म्हणालात, की प्रशासनात आपल्याला जायचं होतं, पण चुकून आपण इकडं आलात. नेमकं आपलं शिक्षण काय झालंय हेही जनतेला कळालं पाहिजे आणि नेमकी कुठली तयारी आपण करत होता? माझं शिक्षण बी-एससी एम-ए झालेलं आहे. एम-ए मी हिस्ट्रीमध्ये केलेलं आहे आणि मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेल्या आहेत. एम-पी-एससीच्या पण एक्झाम दिलेल्या आहेत. पी-एस-आय फायनलपर्यंत गेलेली आहे. एस-टी-आय, एक्साईज, पी-एस-आय मेन्स दिलेल्या आहेत. आणि म्हणजे प्रशासनाची मला त्याच्यामुळं जिल्हा परिषदेचे काय कामे असतात किंवा कशा त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत किंवा लोकांसोबत कसं कनेक्ट झालेलं पाहिजे. मी एन-जी-ओमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यामुळं लोकांचं नातं कसं जपलं पाहिजे किंवा सर्व घटकांना आपल्या सोबत घेऊन कसं गेलेलं पाहिजे, ही थोडीफार मला अनुभव आहे. आणि माझ्यासोबत माझ्या बाबांचं 38 वर्षांच्या राजकारणाचं मार्गदर्शन आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला विश्वास देते, की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून बघा. तुमच्या विश्वासाला तडा जाईल असं कधीच होणार नाही, आमच्याकडून होणार नाही. त्याच्यामुळं बाबांचं मार्गदर्शन आणि पवार साहेबांचं नेतृत्व आणि संभाजी पाटलांचं नेतृत्व असल्यामुळे त्याच्यामुळे मी तुम्हाला विश्वास देते, की आम्ही तुमच्या तळागाळापर्यंत विश्वासाची कामं तुमच्यापर्यंत पोहोचवू. सर्व घटकांना समाजातील आम्ही सोबत घेऊन चालू आणि आपल्या या मतदारसंघाचा कायापालट करून दाखवू. बरं, 7 तारखेला मतदान आहे. काय आव्हान आपण मतदारांना करणार? मी माझ्या सर्व बंधू-भगिनींना, मतदारांना एवढंच आव्हान करते, की मला तुम्ही तुमच्या सेवेची संधी देऊन मला 7 तारखेला आपला आशीर्वाद देऊन, आपलं आशीर्वाद रूपी मत देऊन आम्हाला विजयी कराल. मी शरीफ संभाजी माने, शिवसेना भाजपा युतीची उमेदवार म्हणून जिल्हा परिषद मदनसुगी गटामधून निवडून लढवत आहे आणि माझं चिन्ह आहे धनुष्यबाण. माझ्यासोबत असलेल्या ताई पंचायत समितीच्या मधून
पंचायत समिती मदनसुगी गणाच्या अश्विनी मानेताई आणि चिंचोली पंचायत समिती चिंचोली गणाच्या जनाबाई पाटील ताई या दोघींचं चिन्ह आहे कमळ. आमच्या तिघींनाही आपला आशीर्वाद देऊन आम्हाला 7 तारखेला आपला आशीर्वाद मतदान स्वरूपात देऊन आम्हाला प्रचंड मताने विजयी कराल आणि आपल्या सेवेची संधी द्याल एवढंच मी तुम्हाला हात जोडून विनंती करते.